कामगार नेते शरद राव यांचं निधन झालेलं आहे। राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। प्रदीर्घ आजारानं त्यांचं निधन झालंय। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। कृष्णात, कामगार नेते शरद राव यांचं निधन झालंय, काय अधिक माहिती आहे? गेल्या वर्षभरापासून ते आजारी होते। वर्षभरापूर्वी त्यांच्या पोटाचं ऑपरेशन झालं होतं। त्याचबरोबर त्यांना डायबिटीस होता आणि डायबिटीसमुळे त्यांचा आजार जो आहे तो बरा होत नव्हता। आणि त्याचबरोबर गेल्या वर्षभरापासून ऑपरेशन झाल्यानंतर, एक मेजर ऑपरेशन झाल्यानंतर ते घरीच होते। कुठलेही सार्वजनिक जीवनामध्ये त्या वर्षभर झालं त्यांचा भाग नव्हता। परंतु आज सकाळपासून त्यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना नानावती रुग्णालयामध्ये त्यांचा मुलगा जो आहे शशांक राव यांनी दाखल केलं। परंतु अर्ध्या तासापूर्वीच त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलेलं आहे। जवळपास गेली 8 दशकं जॉर्ज फर्नांडिस यांच्या सोबतीनं त्यांनी कामगार चळवळीमध्ये भाग घेतला होता। हिंदुस्थान लिव्हरमध्ये ते कामाला होते, परंतु जॉर्ज फर्नांडिस जे कामगार नेते आहेत त्यांच्या संपर्कात आल्यानंतर हिंदुस्थान लिव्हरमधली नोकरी सोडून संपूर्ण आयुष्य जे आहे ते कामगारांसाठी वेचण्याचं त्यांनी ठरवलं आणि त्यानंतर कामगार चळवळीमध्ये आले। आणि एक मुंबई जॉर्ज फर्नांडिस यांच्यानंतर एका हाकेनंतर संपूर्ण मुंबई बंद करणारा, ठप्प ठेवणारा असा जो नेता आहे तो शरद राव म्हणून ओळखले जायचे। कामगार, सफाई कामगार असू दे किंवा मुंबई महापालिकेचे इतर कामगार चळवळीतले फायर ब्रिगेड असू दे किंवा इतर सर्व असंघटित कामगार असू दे, त्यांना न्याय देण्याचा, त्यांच्या सॅलरीसाठी, त्यांच्या हक्कांसाठी लढणारा नेता म्हणून शरद राव यांची ओळख होती। शरद राव यांनी अनेक राजकीय पक्षांमधून निवडणुका देखील लढवलेल्या आहेत। सार्वजनिक जीवनामध्ये त्यांनी कामगार नेता ही ओळख असली तरी राजकीय नेता म्हणून त्यांची ओळख सफल झाली नसली तरी कामगार नेता म्हणून ते प्रत्येक कामगारांच्या जवळचे होते। अनेक कामगारांना त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी खूप सारे प्रयत्न केले होते। परंतु गेल्या वर्षभरापासून कामगारांसाठी लढणारा हा नेता मात्र अंतरुणाला खेळून होता। अखेर त्यांचा आज निधन झालेलं आहे। कृष्णात, जसं तुम्ही म्हणाल, कामगार चळवळीचा एक महत्त्वाचा भाग होता। एका हाकेवर मुंबई बंद ठेवू शकेल अशी क्षमता, अशी पकड यांची कामगारांवर होती। त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचे संप किंवा महत्त्वाची आंदोलनं कोणती म्हणता येतील? अनेक मुंबई महापालिकेचे आंदोलन आहेत, त्याचबरोबर सफाई कामगारांचं आंदोलन आहे। 25,000 रुपये पगारांपर्यंत नेण्याचं काम जे आहे ते शरद राव यांनी केलेलं आहे। अनेक टॅक्सी चालक आणि त्याचबरोबर ऑटो रिक्षा चालक यांच्यासाठी देखील लढणारे असे शरद राव होते। केवळ संघटित कामगारांसाठी नाही किंवा जे सरकारी कामगार आहेत, सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी लढणारे असे नाहीत, तर असंघटित जे कामगार आहेत त्यांच्यासाठी लढणारे म्हणून तिथे त्यांनी चळवळ उभा केला। प्रत्येक कारखान्यामध्ये जाऊन तिथं संघटना उभ्या करण्याचं काम जे आहे ते त्यांनी केलं। आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्यानंतर मुंबईसाठी ज्या कामगारांना एकत्र आणण्याचं काम खऱ्या अर्थानं केलं ते शरद राव होते। अनेक अशी आंदोलनं आहेत ज्यांनी छोट्या मोठ्या आंदोलनातून कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे। नक्की कामगारांना न्याय देण्यासाठी त्यांनी सगळं आयुष्य वेचलेलं आहे। त्यांच्या काही आंदोलनांना तितकंच यशही आलेलं आहे। शरद राव यांच्या या सगळ्या कारकिर्दीमध्ये नेमके कोणते गुण त्यांच्यासाठी उपयुक्त ठरले? त्यांचा आक्रमकपणा तर होताच, परंतु आंदोलन जे आहे ते कोणत्या टप्प्यावर थांबवायला हवं, कोणत्या गोष्टींसाठी थांबवायला हवं, म्हणजे एक ताठरता भूमिका न घेता कुठेतरी तडजोडीची भूमिका घेण्याचं जी कौशल्य आहे ते शरद राव यांच्याकडे होतं। मागण्या तर करायच्या भरपूर प्रमाणात। कृष्णात, आमच्याबरोबर असे संपर्कात राहा। आपल्याबरोबर कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। प्रकाशजी, शरद राव यांचं दुःखद निधन झालेलं आहे, काय सांगाल, काय भावना व्यक्त कराल? हे ऐकून फार वाईट वाटलं। तसे ते आजारीच होते, परंतु तरी सुद्धा ते नाहीच, त्याच्याबद्दल वाईट वाटतं। भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे आणि आयटेक तर्फे मी त्यांना मानवंदना देतो। शरदराव म्हणजे मुंबईचा आणि महाराष्ट्रातला कामगार चळवळीचा इतिहास जो आहे त्याच्यात त्यांचं एक स्थान आहे। म्हणजे त्यांनी स्वतःनी अग्रभागी राहून त्या सगळ्या लढ्यात ते होते। त्यांनी गुमास्ता कामगारांची बांधणी केली। गुमास्ता कामगार असो, टॅक्सीचे चालक, त्याच्यानंतर बीएसटी, फेरीवाले, महापालिकेचे कर्मचारी, हॉटेल्सचे संबंध कर्मचारी यांच्या युनियन त्यांनी बांधल्या
आणि अशा वेळेला बांधण्याच्या युनियन्स त्यावेळेला संघटित होत्या आणि त्या दुर्बळ होत्या. जे कारखान्याचे कामगार संघटित होत असताना त्यांनी हे संबंध क्षेत्र बांधलं आणि त्यांना मानाचं स्थान मिळवून दिलं आणि ते धडाडीने आंदोलन करत असत. प्रशासन किंवा त्याच्या विरुद्ध लढा देणं ही काही सोपी गोष्ट नाही आणि असं त्यांचं कौशल्य होतं आणि त्यांना एक पुरोगामी विचारधारा सुद्धा होती आणि त्यामुळे ज्यांनी कामगार चळवळीवर हल्ले केले त्यांच्या विरुद्ध सतत संघर्ष केला आणि मुंबईमध्ये अनेक चळवळीमध्ये त्यांच्या आठवणी आहेत. आमच्या बरोबर ते संबंध त्या आंदोलनामध्ये होते आणि आज जेव्हा कामगारांवर घाला घातला जात आहे तेव्हा त्यांची जास्त करून आठवण होते. तर त्यांना एक कामगार चळवळीतर्फे भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे मानवंदना देतात. प्रकाशजी, शरद राव यांच्याबद्दलच्या काही खास आठवणी? त्यांच्या अनेक आठवणी आहेत. म्हणजे मुंबईमध्ये जेव्हा फेरीवाल्यांच्या विरुद्ध संबंध याचा महापालिकेचा बडगा उठला होता, पोलीस हे करत होते, गुंड संबंध फेरीवाल्यांच्या विरुद्ध अत्याचार करत होते. त्यामुळे मला आठवतं की बंदी असताना त्या म्हणजे गवालिया टँक पासनं ऑगस्ट क्रांती मैदानापासून महापालिकेपर्यंत एक प्रचंड मोर्चा त्यांनी काढला. तो सर्वंद गिरगाव वगैरे वापरून गेला आणि त्यांनी ते संबंध भाग त्या ठिकाणी व्यापून गेला होता आणि त्यामुळे तो हक्क त्यांना मिळाला त्या ठिकाणी. आणि आणखीन आठवणी आहेत की निवडणुका जेव्हा होत असत तेव्हा ज्याला आपण म्हणतो की सीट वाटपाची चर्चा होत असे आणि त्या सीट वाटपाच्या चर्चेमध्ये सुद्धा अत्यंत म्हणजे कोणी कुठून जागा लढवायच्या याच्याबद्दल ते बोलणी करत त्यामुळे जास्ती मागण्या न करता जिथे ज्याच्या जागी ज्याचं काम आहे त्यांनी ती सीट लढवावी अशा प्रकारे ते बोलत असत. आणि कामगार चळवळीला मिलिटन्सी देण्याचं काम त्यांनी नेहमीच केलेलं आहे आणि ते अग्रभागी असायचे. असं नाही की स्टेजवरनं उत्कृष्ट वक्ते सुद्धा होते. मोठ्या प्रमाणात हजारोंचे जे काही सभा आहेत त्या गाजवत असत. मागण्या काय आहेत, राज्य शासनाचं कसं दडपण चाललंय कसं पाहिजे आणि त्याचप्रमाणे आपल्या मागण्या मान्य करून पदरात पाडून आपण पुढे केलं पाहिजे हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. त्या अनेक आठवणी त्यांच्या बरोबर आहेत. धन्यवाद प्रकाशजी. शरदराव यांच्या काही आठवणी आमच्याबरोबर शेअर केल्याबद्दल. एक कामगार चळवळीचा आक्रमक नेता हरपला च्या या घटनेनंतर. कृष्णा, तुम्हालाही धन्यवाद सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.